आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जोपर्यंत युद्ध चालू आहे, शस्त्र खाली ठेवू नका. सणांपूर्वी पंतप्रधानांनी देशाला केले सावध. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच गडकरींचा महत्त्वाचा निर्णय. हिंदूंविरोधी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध. कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडींना खेळाचे साहित्य वाटप. ढोणेवाडी आत्मा मालिक ध्यानपीठात कोजागिरी पौर्णिमा साजरी. निपाणी येथील लोकमान्य टिळक उद्यान बनले मद्यपींचा अड्डा. जय महाराष्ट्र प्रकरणी समिती नेत्यांना जामीन. मोर्चात महिलांनी सहभागी व्हावे. कणबर्गीत ज्वेलरी शॉप फोडले. अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट. थोड़ी सी बहकी रुत अनोखी है. हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है. ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है. ये किसकी पलकों में है तस्वीरें, कैसी नुमाइश है. आराधना, मारुती गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत. म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात भारताने केवळ 9 महिन्यात 100 कोटीहून अधिक लसीकरण करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. लसीकरणाबाबतच्या या कामगिरी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी 10 वाजता राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी 100 कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत, हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय तयार होत आहे असे पंतप्रधान म्हणाले. कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य अहितः या गोष्टीला भारताच्या संदर्भात पाहिले तर साधा अर्थ असा की आपल्या देशाने एका बाजूला कर्तव्याचे पालन केले तर दुसरीकडे मोठे यश देखील मिळवले. काल 21 ऑक्टोबर रोजी 100 कोटींच्या लसींच्या डोसचे कठीण पण विलक्षण लक्ष्य प्राप्त केले आहे. यामागे देशातील 130 कोटी नागरिकांची शक्ती आहे. यामुळे हे यश भारताचे आहे. मी यासाठी सगळ्यांचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच गडकरींचा महत्त्वाचा निर्णय. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य चिंतेत असतानाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलासा देणारा एक निर्णय घेतलाय. येत्या 6 महिन्यात देशातील वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युएल इंजिन अनिवार्य केलं जाण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून वाहन उत्पादकांना फ्लेक्स फ्युएल इंजिन तयार करण्यात सांगणार असल्याचं म्हटलं आहे. फ्लेक्स फ्युएल इंजिन हे इथेनॉल, सीएनजी आणि बायो सीएनजी या पर्यायांवर चालणारं असेल. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी पुढील 15 वर्षात भारतीय वाहन उद्योगाचं मूल्य 15 लाख कोटी इतकं असेल असं म्हटलं आहे. हिंदू विरोधी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध. बांगलादेश येथे हिंदू समाजावर अनेक मार्गांनी अन्याय होत आहेत. याचा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. येथील धर्मवीर संभाजी चौकात निदर्शने करून समितीने या अन्यायाविरोधात आवाज उठवला. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहेत. त्याचप्रमाणे भारतामध्ये येऊन देखील बांगलादेशी मंडळी बालिकांवर अत्याचाराचे प्रकार करीत आहेत. याचा निषेध नोंदवून त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडींना शाळेचे साहित्य वाटप. कारदगा तालुका निपाणी येथील गावातील सर्व अंगणवाडींना ग्रामपंचायतीच्या 14वा वित्त आयोग मधून खेळाचे साहित्य वाटप कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला।
सरकारी अंगणवाडी आणि शाळेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा आणि विविध खेळाचे साहित्य आणि खेळणी पाहून लहान मुलांच्या मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी यासाठी कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीने 14वा वित्त आयोग मधून गावातील 11 अंगणवाडींना 1 लाख रुपयाचे खेळाचे साहित्य देऊन सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्यासाठी एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला। तसेच अपंग कार्यकर्त्या पद्मिनी खोत यांनाही टेबल खुर्चीचे वाटप ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीप सिंह उगळे, उपाध्यक्षा रशिदा पटेल, राजू चिखडे, विकास अधिकारी नंदकुमार फपे आणि सर्व सदस्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना अध्यक्ष सुदीप सिंह उगळे म्हणाले, आज खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा कल अधिक वाढत आहे, त्यामुळे सरकारी शाळांचे भवितव्य संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यासाठीच सरकारी अंगणवाडीत येण्यासाठी मुलांची गोडी वाढावी या हेतूने हे शालेय उपयोगी खेळाचे साहित्य दिले असल्याचे सांगितले। यावेळी किरण टाळके, विनोद ढेंगे, देवाप्पा देवकत्ते, सुभाष ठकाणे, सुकुमार माळी, धनपाल चव्हाण, सोहन खोत, बाबासाहेब खराडे, शशिकांत बुडके यांच्यासह सर्व महिला, ग्रामपंचायत सदस्या आणि अंगणवाडी सेविका उपस्थित होते। नमस्कार। आज कारदगा ग्रामपंचायतीच्या वतीनं वाल्मिक जयंतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही सर्व पंचायत मेंबरांच्या वतीने कार्यक्रम करतोय। या कार्यक्रमाचा एक संदर्भ असा आहे की आपल्या गावातील अंगणवाड्या एकूण 12 अंगणवाड्या आहेत। त्या 12 अंगणवाड्यांना पैकी आम्ही 11 अंगणवाड्यांना लहान मुलांचं लवकर जास्तीत जास्त लहान मुलं सरकारी शाळेकडे आकर्षित व्हावीत यासाठी आम्ही त्या लहान मुलांसाठी अंगणवाडीला एक 3 खेळण्यांचा सेट आणि शिक्षिकांना बसण्यासाठी एक खुर्ची असं एकूण 98,000 रुपयाचं साहित्य ग्रामपंचायतीच्या 14व्या वित्त आयोगातून आम्ही खरेदी करून आज सर्व अंगणवाड्यांना आम्ही त्याचं वाटप केलं। ढोणेवाडी आत्मा मालिक ध्यानपीठात कोजागिरी पौर्णिमा साजरी। ढोणेवाडी तालुका निपाणी येथील आत्मा मालिक ध्यानपीठात कोजागिरी पौर्णिमा आणि चौदस कार्यक्रम परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या दिव्य सानिध्यात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। यावेळी प्रथमतः पहाटे श्रींच्या पादुकांसह अभिषेक सौ श्री सुभाष सदलगे यांच्या हस्ते तर परमपूज्य साधनानंद महाराज यांच्या हस्ते आत्मस्वरूप प्रतिमा, जंगलीदास माऊली, प्रेममूर्ती देवानंद बाबा आणि साध्विक महाराज, समर्थ जगन्माता आणि बावडेकर बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर गावातील भजनी मंडळांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला। यावेळी उपस्थित भाविकांनी ध्यान करून आत्मचिंतन केले। त्यानंतर आरती सौ श्री भीमराव खोत, अण्णासाहेब नागराळे, महालिंग सूर्यवंशी आणि सोमनाथ परकाळे दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली। यावेळी भाविकांनी दर्शन घेतले। सर्वांना महाप्रसाद आणि दुधाचे वाटप करून कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली। या कार्यक्रमासाठी आत्मा मालिक ध्यानपीठाचे सर्व सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निपाणी येथील लोकमान्य टिळक उद्यान बनले मद्यपींचा अड्डा। निपाणी येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले लोकमान्य टिळक उद्यान अनेक समस्यांनी ग्रासले असून नागरी सुविधांचा अभाव आणि अंधाराचा फायदा घेत तळीरामांचा अड्डा यासह अनेक अवैध प्रकार रात्री घडत असल्याने सदर उद्यानाकडे निपाणी नगरपालिका लक्ष देणार का नाही असा संतप्त सवाल निपाणीकरांच्या मधून व्यक्त होत आहे। निपाणीतील नागरिकांना एक विरंगुळ्याचा क्षण मिळावा या दृष्टीने आयबी समोर आणि नगरपालिकापासून काही अंतरावर लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती करण्यात आली। अबालवृद्धांना विरंगुळ्याचे ठिकाण असलेले हे उद्यान आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे। उद्यानामध्ये येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अस्वच्छ असून काही ठिकाणी घाणीचे साम्राज्य व्यापले आहे। ऐन सणासुदीच्या दिवसात उद्यानामध्ये लाईटची व्यवस्था नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे। उद्यानाला प्रकाशमय करणारा एकमेव पथदीप देखील गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे। याचाच फायदा उठवत काही तळीराम मंडळी आणि काही प्रेमी युगुलांचा वावरही या ठिकाणी वाढलेला आहे। दारू पिऊन टाकलेली दारूची पाकिटे, बाटल्या विखुरलेल्या अवस्थेत पडलेल्या आहेत। पिण्याच्या पाण्याची सोय नाही। कचरा कुंड्या नसल्याने कचरा वाटेल तिथे टाकला जात आहे। अंधारात लहान मुले आणि महिलांना जाणे अवघड झाले आहे। त्यामुळे निपाणीचे भूषण असलेले हे लोकमान्य टिळक गार्डन आज अनेक समस्यांनी ग्रासले आहे। जनतेमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तरी निपाणी नगरपालिका प्रशासनाने उद्यानाला ऊर्जितावस्था देण्यासाठी तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांच्या मधून व्यक्त होत आहे। जय महाराष्ट्र प्रकरणी समिती नेत्यांना जामीन। मराठी भाषेतून कागदपत्रे मिळावीत या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने 2017 साली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। या मोर्चात नेत्यांनी जय महाराष्ट्र घोषणा दिल्यामुळे पोलिसांनी 21 नेत्यांवर भाषिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला होता।
त्या गुन्ह्यात समितींच्या 17 नेत्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. माजी आमदार संभाजी पाटील आणि LI पाटील यांचे निधन झाले असून माजी आमदार अरविंद पाटील आणि सूरज कणबरकर उपस्थित राहू शकले नाहीत. न्यायालयाने गुरुवारी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अस्टेकर, खजिनदार प्रकाश मरकाळे, विकास कलघडगी, माजी महापौर सरिता पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, गणेश दड्डीकर, रत्नप्रसाद पवार, RI पाटील, माजी आमदार दिगंबर पाटील, निंगोजी हुद्दार, मदन बामणे, हनुमंत मझुकर, राजू बिर्जे, महेश जुवेकर, संजय शिंदे यांना जामीन मंजूर केला. दुसऱ्या JMFC न्यायालयात सुनावणी झाली. समितीकडून ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट MB बोंद्रे आणि ॲडव्होकेट शंकर पाटील यांनी काम पाहिले. मोर्चात महिलांनी सहभागी व्हावे. सीमा भागातील मराठी भाषा संस्कृती संपवण्याचा कर्नाटक सरकारने घाट घातला आहे. त्याच्या निषेधार्थ 25 ऑक्टोबर रोजी आयोजित मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे. माय मराठीसाठी आपण सर्वांनी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रिया कुडची यांनी केले. महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीची गुरुवार दिनांक 21 रोजी बैठक झाली. त्यावेळी श्रीमती कुडची बोलत होत्या. 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्यासंदर्भातही बैठकीत चर्चा झाली. महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर अध्यक्षस्थानी होत्या. 25 रोजीच्या मोर्चात सहभागी होऊन मराठी बाणा दाखविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कांचन भातकांडे यांनी मागील वर्षी कोरोनामुळे सायकल फेरी झाली नाही, यावेळेस मात्र सायकल फेरीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होऊन सरकारचा निषेध नोंदवावा असे मत व्यक्त केले. माजी महापौर सरिता पाटील यांनीही विचार मांडले. भाग्यश्री जाधव, अर्चना देसाई, रेखा गोजगेकर, अर्चना कावळे, प्रभावती सांबरेकर, मंजुश्री कोलेकर, आशा सुपली, शामिनी पाटील, श्रद्धा मंडोळकर आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कणबर्गीत ज्वेलरी शॉप फोडले. कणबर्गी येथे बंद ज्वेलरी शॉप फोडून 9 तोळ्याचे दागिने लांबवले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी दुकान मालक जयवंत प्रभाकर रायकर यांनी माळमारुती पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की रायकर हे शहापूरला वास्तव्यास असून त्यांचे कणबर्गी येथे ज्वेलरी शॉप आहे. बुधवारी रात्री ते नेहमीप्रमाणे शॉप बंद करून घरी गेले. गुरुवारी सकाळी येऊन पाहिले असता त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी आतील 9 तोळ्याचे दागिने लांबविल्याचे आढळून आले. ही माहिती त्यांनी माळमारुती पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण केले, परंतु चोरट्यांचा माग निघाला नाही. माळमारुती पोलिसात नोंद झाली असून निरीक्षक पाटील तपास करीत आहेत. अंगणवाडी भरती आडून कानडीकरणाचा घाट. बाल कल्याण खात्याच्या वतीने होत असलेल्या अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस यांच्या भरती आडून कानडीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत खानापूर युवा समितीने महिला आणि बाल कल्याण खात्याच्या कार्यालयावर गुरुवारी मोर्चा नेला. यावेळी खात्याचे तालुका अधिकारी राममूर्ती यांची भेट घेऊन भरती प्रक्रिया थांबविण्याचे आवाहन केले. अंगणवाडी शिक्षकांची नियुक्ती करत असताना भरतीसाठी 10वी पास असणे जरुरी आहे, पण त्याबरोबरच त्यांची प्रथम आणि द्वितीय भाषा कन्नड असणे आवश्यक आहे, असा आदेश खात्याकडून काढण्यात आला आहे. परिणामी ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे त्यांची प्रथम आणि द्वितीय भाषा कन्नड नसल्याने या भरती प्रक्रियेत मराठी अर्जदार बाद ठरत आहेत. या अगोदर ही भाषेची सक्ती नव्हती, त्यामुळे मराठी मुलांना मराठी शिक्षिका मिळत होत्या. मात्र शासनाच्या या कानडी फतव्याने अन्याय केला आहे. म्हणून या संदर्भात जाब विचारण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खानापूर बाल कल्याण विभागाचे प्रमुख श्री राममूर्ती यांची भेट घेतली. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831 2435 और 8884121718। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधातील मोर्चात आणि काळ्या दिनाच्या फेरीत शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शिवसेनेतर्फे याबाबत पत्रक जाहीर करण्यात आले आहे. आगामी काळात मराठी भाषेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. मोर्चा आणि काळ्या दिनाच्या फेरीत बेळगाव शहर आणि तालुक्यातील शिवसैनिक अधिक संख्येने सहभागी होणार आहेत. सर्व कार्यकर्त्यात जनजागृती करण्याची सूचना करण्यात आली आहे. सीमाप्रश्न सुटल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही अशी माहिती शिवसेना जिल्हा उपप्रमुख बंडू केरवाडकर यांनी दिली. शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, राजकुमार बोकडे, राजू तुडेकर, प्रकाश राऊत, तानाजी पावशे, वैजनाथ भोगण, निरंजन अस्टेकर, प्रकाश भोसले, संजय चतुर, बाळासाहेब डंगरले, राजू कणेरी, प्रदीप सुतार, नारायण पाटील, बबन लोहार, सुभाष बाळेकुंद्री आदी जनजागृती कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असेही कळविण्यात आले आहे. गोकाकच्या नातीची एव्हरेस्टच्या काला पत्थरवर चढाई. केवळ 7 वर्षे 2 महिन्यांच्या मुलीने आपल्या जिद्दीच्या जोरावर जगप्रसिद्ध एव्हरेस्ट शिखराच्या 5550 मीटर उंचीवरील काला पत्थरपर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे ती ही कामगिरी करणारी सर्वात लहान वयाची मुलगी ठरली आहे. मायरा श्रेयस देशपांडे असे तिचे नाव असून ती मूळची बेळगाव जिल्ह्यातील गोकाकची आहे. माउंट एव्हरेस्ट सर करणे हे जगातील सर्वच गिर्यारोहकांचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक जण दीर्घकाळ प्रयत्नही करतात, पण त्यात सगळेच यशस्वी होतातच असे नाही. परंतु अवघ्या 7 वर्षे 2 महिन्याच्या मायराने ही कठीण कामगिरी साध्य केली आहे. वरेरकर नाट्य संघात उद्या एकपात्री अभिनय स्पर्धा. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्य संघ आयोजित शब्द ही एकपात्री अभिनय स्पर्धा शनिवार दिनांक 23 रोजी KB कुलकर्णी कला दालनात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी सकाळी 10 वाजता नाव नोंदणी करणे आवश्यक असून 11 वाजता उद्घाटन होणार आहे. सायंकाळी 4:30 वाजता निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 1001, 751 आणि 501 रुपये अशी बक्षिसे असून उत्तेजनार्थ बक्षिसासह भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांच्या नाट्य प्रवेशाचे पाठांतर, भूमिकेची समज, आवाजाचा वापर, रंगमंचावरील हालचाली या गोष्टींना महत्त्व देण्यात येणार आहे. कायदा हातात घ्याल तर खबरदार. रिक्षाचालक, स्वयंघोषित संस्कृती रक्षकांना पोलिसांचा इशारा. मार्केट आणि माळमारुती ठाण्याच्या हद्दीत काही रिक्षा चालकांनी स्वतःच कायदा हातात घेऊन मॉरल पोलिसिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. अशी दादागिरी करत कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई करू असा इशारा पोलिसांनी शहरातील सर्व रिक्षा चालकांना देण्यास सुरुवात केली आहे. 13 ऑक्टोबर पर तालुक्यातून येथे आलेल्या वेगवेगळ्या धर्माच्या तरुण तरुणींना ऑटो रिक्षा चालकाने शेतवडीत नेऊन मारहाण केली. याच्या 15 आधी 1 ऑक्टोबरला लोंढा येथील वेगवेगळ्या धर्माचे दोघे तरुण तरुणी CBTवर बोलत असताना त्यांना मारहाण केली आणि धमकी दिली. या 2 घटनांमुळे काही रिक्षा चालक स्वतःच कायदा हातात घेऊन संस्कृती रक्षणाच्या नावाखाली मनमानी करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे DCP डॉक्टर विक्रम आमटे यांनी त्या ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रिक्षा थांब्यांवरील चालकांना ठाण्यात बोलावून बैठक घेण्याची सूचना केली आहे. कडोलीतील घाटीच्या रस्ता कामाला प्रारंभ. येथील घाटीच्या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. ग्रामपंचायतने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत रस्ता दुरुस्ती काम हाती घेतले आहे. नादुरुस्त रस्ता दुरुस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत अध्यक्ष अण्णू कटामळे यांनी ग्रामपंचायतकडे केली होती. ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी यांना निवेदन दिले होते. याची दखल घेऊन घाटीचा मार्ग दुरुस्ती काम ग्रामपंचायतीने हाती घेतले आहे. रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारींची खोदाई करून रस्ता दुरुस्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा श्रीदेवी पाटील, उपाध्यक्षा प्रेमा नरोटी, सदस्य राजू मायण्णा, राजू कुट्रे, सुनील पावणोजी यांनी रस्त्याची पाहणी केली. घाटीचा मार्ग गुंडकल शेतापासून अगसगे मुख्य रस्त्यापर्यंतचा 2 किलोमीटर असल्याची माहिती सदस्य राजू मायण्णा यांनी दिली. आगामी काळात सदर रस्ता APMC अथवा आमदार फंडातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. उजगाव खून प्रकरणी 30 जणांची चौकशी. कल्लेहोळ क्रॉसजवळ झालेल्या उजगावच्या तरुणाच्या खुनाचा अद्याप तपास लागलेला नाही. कॉल डिटेल्सवरून आतापर्यंत पोलिसांनी सुमारे 30 जणांची चौकशी करण्यासाठी यादी बनवली आहे.
यापैकी काहींची चौकशी झाली असून अद्याप धागेदोरे मिळाले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कल्लेहोळ क्रॉसवर 14 ऑक्टोबर रोजी रामचंद्र लक्ष्मण कणबरकर वय 32 राहणार उजगाव हा तरुण अत्यवस्थ स्थितीत पडला होता. त्याच्या डोक्यात कुणीतरी बिअरच्या बाटलीने मारल्याने बेशुद्ध होऊन रात्रभर तो तेथेच पडला असावा. दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान दिनांक 15 रोजी त्याचा मृत्यू झाला. सदर तरुण दिनांक 13 रोजी सायंकाळी 6च्या सुमारास रात्री वेंगुर्ला रोडवरील धाब्यावर जेवणासाठी गेला होता. या ठिकाणी झालेल्या वादावादीतून त्याच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार केल्याचा संशय आहे. या प्रकरणी काकती पोलिसांनी आतापर्यंत उजगाव, बेळगुंदी, कल्लेहोळ, हलगासह अन्य काही गावांमध्ये चौकशी केल्याचे सूत्रांकडून समजते. त्याच्या मोबाईलवर आलेल्या कॉल डिटेल्सवरून तब्बल 30 जणांची चौकशी होणे बाकी आहे. त्यानंतर ते जाहीर केले जाईल असेही पोलिसांचे म्हणणे आहे. कोगनोळी इथंही घरफाळा माफ होणार का? ग्रामपंचायतीला निवेदन. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे काही काळासाठी सरकारने लॉकडाऊन केले होते. त्यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहेत, तर काहींना आपल्या नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्या आहेत. या सगळ्याचा विचार करता कोरोनाच्या पहिल्या लाटेत निपाणी तालुक्यातील कोडणी ग्रामपंचायतीने गावातील सगळ्या नागरिकांचा घरफाळा आणि पाणीपट्टी 1 वर्षाची माफ करून क्रांतिकारी निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोडणी ग्रामपंचायत पाठोपाठ तालुक्यातील अक्कोळ ग्रामपंचायतीने देखील घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करून गावातील जनतेला दिलासा दिला आहे. त्यापाठोपाठ ही मागणी आता कोगनोळी ग्रामपंचायतमध्येही होऊ लागली आहे. येथील अरिहंत गटाचे ग्रामपंचायत सदस्य मनीषा सचिन परी, सुजित माने आणि शोभा माणगावे यांनी कोगनोळी ग्रामपंचायत पीडीओ दिलीप जाधव यांना कोडणी आणि अक्कोळगावच्या धर्तीवर कोगनोळी इथंही घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करावी या मागणीचे निवेदन दिले आहे. 29 वर्षीय महिलेचा कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अपघाती मृत्यू. जर आपण एखाद्या महिलेला मोटारसायकलीवरून कुठेही घेऊन जात असाल तर गतिरोधकापासून सावधान राहा, कारण याच गतिरोधकामुळे मनाला सुन्न करणारी घटना दिनांक 29 रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे. कोगनोळी तालुका निपाणी येथील पूजा संतोष माणगावे वय वर्ष 29 आणि त्यांचे पती संतोष माणगावे हे दाम्पत्य आपल्या 2 मुलींसह इचलकरंजी येथे त्यांच्या नातेवाईकांच्याकडे मोटारसायकलवरून जात असताना कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील किर्लोस्कर कंपनी नजीक असलेल्या रस्त्यावरील गतिरोधकावरून मोटारसायकल आदळल्यामुळे पूजा संतोष माणगावे या रस्त्यावर पडल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यांना कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे इस्पितळात दाखल केले असता त्यांच्या डोक्याला जबर मार बसून झालेल्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. सदर मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना कोगनोळी आणि परिसरात समजताच हळहळ व्यक्त केली जात होती. पूजा यांच्या पश्चात पती, 2 मुली, सासू आणि दीर असा परिवार आहे. गडिंग्लजमध्ये उद्यापासून GFL स्पर्धेचा थरार. गडिंग्लज फुटबॉल सिटी आयोजित मोहिते एम्पायर प्रायोजित गडिंग्लज फुटबॉल लीग 2021 ही स्पर्धा शनिवार दिनांक 23 ते 26 ऑक्टोबर या दरम्यान शिवराज कॉलेजच्या मैदानावर सकाळी आणि दुपारच्या सत्रात रंगणार आहे. सदर स्पर्धेसाठी एकूण 75,000ची बक्षिसे असून विजेत्यांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेचे यंदाचे 10वे वर्ष असून स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी आहेत. 18 वर्षाखालील नवोदित खेळाडूंना संधी मिळावी म्हणून प्रत्येक संघात बंधनकारक असतील. स्पर्धेमध्ये रंगत वाढावी म्हणून आयकॉन खेळाडू शहराबाहेरील घेण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक सामन्यासाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. कर्नाटक क्रिकेट संघात रोहन कदम तर प्रशिक्षकपदी दीपक चौगुलेची निवड. सय्यद मुस्ताक अली चषक लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघात बेळगावचा डावखुरा फलंदाज रोहन कदम याची निवड झाली आहे. तर संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी माजी रणजीपटू दीपक चौगुलेंची वर्णी लागली आहे. आसाममधील गुवाहाटी येथे 4 ते 9 नोव्हेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी कर्नाटक संघात कर्णधार मनीष पांडे, मयांक अग्रवाल, देवदत्त पडिक्कल, सिद्धार्थ केव्ही, रोहन कदम, अनिरुद्ध जोशी, अभिनव मनोहर, करुण नायर, शरद बियार, निहाल उल्लाळ, श्रेयस गोपाळ, गौतम के, सुचित जे, प्रवीण दुबे, करिअप्पा केसी, प्रसिद्ध एम कृष्णा, प्रतीक जैन, वैशाख व्ही, दर्शन MB, विद्याधर पाटील यांचा समावेश आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक एरेगौडा, गोलंदाज प्रशिक्षक अरविंद S,
क्षेत्ररक्षक प्रशिक्षक दीपक चौगुले, फिजिओ जाबा प्रभू, असिस्टंट फिजिओ ऋषभ पी, विनोद कुमार, संघाचे व्यवस्थापक म्हणून आशुतोष पॉल यांचा समावेश आहे. शिमोगा जिल्हा संघटनेतर्फे कर्नाटक शरीरसौष्ठव पंचांचा सत्कार. शिमोगा येथे कर्नाटक राज्य शरीरसौष्ठव संघटना आणि शिमोगा जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दसरा श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेदरम्यान कर्नाटक राज्यातील सर्व पंच आणि कार्यकर्त्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कर्नाटक राज्यातील शरीरसौष्ठव पंच आणि कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या विविध शरीरसौष्ठव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेऊन शिमोगा जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने आशिया पंच अजित सिद्धण्णावर, रघुनाथन, एम गंगाधर, सुनील पवार, सुरेश कुमार, रवी गौडा, दिलीप कुमार, जे निलकंठ, रघु, किशोर, सुनील राऊत, हिरेमठ, मुरलीधर आणि योगेश यांचा शिमोगा शहराच्या महापौर सुनीता अप्पण्णा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.